इंडियन वुमन्स टीमने वर्ल्ड कप जिंकला, पण वुमन्स टीम जागतिक स्तरावरती गेली कराडच्या प्रेमला काकींमुळे। प्रेमलाबाई चव्हाण उर्फ प्रेमला काकी, कराडच्या माजी खासदार। प्रेमला काकी मूळ बडोद्याच्या। होळकरांची टीम देशामध्ये नाव गाजवत होती हे बघतच प्रेमला काकी मोठ्या झाल्या। पुढे त्यांचं कराडच्या आनंदराव चव्हाण यांच्याशी लग्न झालं। 1973 मध्ये आनंदरावांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी प्रेमला काकी लोकसभेवरती निवडून गेल्या। तेव्हा भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये नाव कमवावं, जागतिक स्तरावरती खेळावं असं प्रेमला काकींना वाटायचं। पण तेव्हा भारतामध्ये महिलांचं वेगळं असं क्रिकेट असोसिएशन नव्हतं। त्यांनी हा प्रश्न इंदिरा गांधींपर्यंत पोहोचवला। ज्या देशाच्या पंतप्रधान महिला आहेत त्या देशातल्या महिलांची क्रिकेट टीम नाही हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी इंदिरा गांधींना पटवून दिलं। मग 1973 मध्ये प्रेमला काकींनी पुण्यात भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली। प्रत्येक राज्यामध्ये जाऊन मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी मोटिवेट केलं। भारताची महिला क्रिकेट टीम बनवली। ही टीम कुठेही दौऱ्यासाठी जायची तो प्रेमला काकी स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांचं तिकीट काढायच्या। प्रेमला काकींच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदा वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावरती टेस्ट खेळण्यासाठी आली होती। जम बसत गेला आणि भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये नाव केलं। सध्या इंडियन वुमन्स टीमचं सगळीकडे कौतुक होतंय, पण याचं श्रेय जातं कराडच्या प्रेमला काकींनाच।